नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला असं एवढं पुढे जाऊ द्या की हा मराठी युट्यूबर आपल्याला पाहायला पाहिजे. तर आज आपण पाहणार आहोत असे 3 व्हॅल्यू फॉर मनी जे आपल्याला 15,000च्या मध्ये बाहेर आपल्याला बघायला मिळणार आहेत. विथ आपल्याला टॉप 3 स्मार्टफोन अंडर 100K. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 3 असे जबरदस्त मोबाईल ज्याची रिफ्रेशमेंट रेट आणि पिक्चर क्वालिटी 2025 मध्ये सबसे बेस्ट जे येणार आहे ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्की आणि आपल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला पॉवरफुल प्रोसेसर सहित आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि हा जो मोबाईल होणार आहे ते आपल्याला 10,000च्या मध्ये बाहेर होणार आहेत आणि रिफ्रेशमेंट रेट सोबत आपल्याला याच्यामध्ये खूप अशा युनिक डिझाईन सोबत बघायला मिळणार. नंबर 1 मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो, मोटो G35 5G. हा जो मोबाईल होणार आहे तो आपल्याला 9,999 रुपयाला फ्लिपकार्टच्या ऑफर सोबत आपल्याला बघायला मिळणार आहे. स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 सोबत येणारा प्रथमच हा मोबाईल आहे जो स्नॅपड्रॅगनच्या पॉवरफुल प्रोसेसर सोबत आपल्याला बघायला मिळणार आहे. जी याची पॉलिथिन आहे या मोबाईलचा जो बॅक आहे तो खूप अशा युनिक डिझाईनने आणि अशा 3 कलर मध्ये हा मोबाईल आपल्याला अलाव झालेला आहे. आणि हा 3 मोबाईल आहेत जी रेड, ब्लॅक आणि ग्रीन आहे. जे 3 कलर आहेत ती एकदम असे युनिक डिझाईन सोबत कलर झालेले आहेत. 6.72चं FHDचं प्लस 120 हार्ड रिफ्रेशमेंट रेट त्याच्यासोबत दिलेला आहे. तरी आपण कोणत्याही साईडने बघितलं तर आपल्याला फुल HD मध्ये आपल्याला विजन बुस्टर मध्ये आपल्याला याच्यामध्ये मूवीज आणि कोणत्याही आपल्याला ही बघायला मिळणार आहेत. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला युनिक स्कॉन FSM आणि LTD रॅम सोबत आपल्याला खूप अशा युनिक स्टोरेज सोबत बघायला मिळणारा हा प्रथमच मोबाईल आहे. आणि हा जो मोबाईल होणार आहे तो खूप अशा युनिक डिझाईन आणि फीचर्सने भरभरून आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत. आणि याची जी रिफ्रेशमेंट रेट आहे ती 120 हर्ट्जच्या रिफ्रेशमेंट रेट सोबत आपल्याला नवीनच बघायला मिळणार आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला हा जो मोबाईल होणार आहे तो 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा होणार आहे. आणि याच्यामध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा होणार आहे. 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आपल्याला याच्यामध्येच बघायला मिळणार आहे जो असं खतरनाक फोटो क्लिक करतो आणि आउटडोर इनडोर आपण याच्यामध्ये बघितलेला आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जो कॅमेरा आहे तो सोनीचा OS चा कॅमेरा आपल्याला याच्यामध्ये बघायला दिलेला आहे. आणि हा मोबाईल 5000 mAh च्या बॅटरी बॅकअप सोबत 20 वॅटच्या फास्ट चार्जर सोबत आपल्याला एक घंट्यामध्ये फुल चार्ज करून देतो. आणि IP52 ची याच्यामध्ये रेटिंग दिलेली आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की ब्लूटूथ 5G बँडची दिलेली आहे ती परफेक्ट अशी 5G बँड्स आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये पिक्चर क्वालिटी जब्बर दिलेली आहे. विजन डॉट बुस्टर सोबत आपल्याला खूप अशा युनिक डिझाईन सोबत मोटोरोला G35 5G हा मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहे. 10,000च्या मध्ये बाहेर आपल्याला हा मोबाईल बघायला मिळणार आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये खूप अशा युनिक फीचर्स बघायला मिळणार आहेत. तर आपला नंबर 2 चा मोबाईल होणार आहे पोको M6 Plus 5G. हा जो मोबाईल होणार आहे तो मित्रांनो खरंच वरदानापेक्षाही कमी नाही असा हा जो मोबाईल आहे तो युनिक डिझाईन आणि युनिक लुक सोबत आपल्याला पोको M6 Plus 5G हा मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहे. 6.79 FHD IPS LCD 505 निट्स पीक ब्राईटनेस सोबत 120 हर्ट्जची रिफ्रेशमेंट सोबत येणारा प्रथमच हा मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहे. 550 निट्सची पीक ब्राईटनेस याच्यामध्ये दिलेली आहे. आणि हा जो मोबाईल होणार आहे ते खूप अशा स्पेसिफिकेशन आणि पोकोच्या स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 च्या आल्सेस एडिशन सोबत आणि स्कोर याचा 4.5 लाखापेक्षाही जास्त याचा होणार आहे. आणि याच्यामध्ये जी PUBG, फ्री फायर आपण कोणतेही एनी स्मूथ, एनी लॅग, एनी असं कोणताही आपल्याला बघायला न मिळण्यासारखं आपण याच्यामध्ये खेळू शकतो. इतकेच नव्हे तर याच्यामध्ये आपण कोणतेही फोटो, व्हिडिओ असा जो क्लिअर करू शकतो. 108 मेगापिक्सलचा सॅमसंगचा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रोचा कॅमेरा याच्यामध्ये दिलेला आहे. आणि सोबतच 13 मेगापिक्सलचा सेल्फीचा कॅमेरा आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे जो असं खतरनाक फोटो आपल्याला एडिट करून देतो. आणि खूप अशा युनिक डिझाईन सोबत हा मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि डिस्प्ले जो आहे तो 6.79 FHD चा IPS चा याचा डिस्प्ले दिलेला आहे. 120 हर्ट्जच्या रिफ्रेशमेंट सोबत 550 मेगापिक्सलच्या याच्यामध्ये नीट पीक ब्राईटनेस दिलेली आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की खूप अशा युनिक डिझाईनने आपल्याला हा मोबाईल दिलेला आहे.
आणि आपल्याला याच्यामध्ये 5030 mAh ची बॅटरी बॅकअप फास्ट 30 वॅटच्या फास्ट चार्जर सोबत आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की आपण याच्यामध्ये मेमरी एक्सपांड करू शकतो। आणि हा मोबाईल जो आहे तो IP53 च्या सर्टिफिकेशन, कनेक्टिव्हिटी 7 5G आणि ड्युअल डाटा, Android 14 चं व्हर्जन आणि टू मेजर अँड्रॉइड अपडेट्स आणि 6/128 हा मोबाईल आपल्याला 10,000 च्या मध्ये बाहेर पडणार आहे। आणि हा जो मोबाईल होणार आहे ते युनिक डिझाईन सोबत लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि पोको M6 हा मोबाईल तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगा। एवढंच हा मोबाईल आपल्याला 12,000 च्या मध्ये बाहेर बघायला मिळणार आहे आणि याच्यावरती 50% ऑफ मिळणार आहे आपल्याला। तर बघू शकता तुम्ही आपला तिसरा जो मोबाईल होणार आहे ते खूप अशा युनिक डिझाईन सोबत आपला तिसरा मोबाईल होणार आहे। तिसरा मोबाईल जो होणार आहे तो iQOO Z9X 5G हा मोबाईल होणार आहे। याची अनबॉक्सिंग आपण झालेली आहे आणि हा जो मोबाईल आहे तो युनिक डिझाईन सोबत आणि युनिक अशा फीचर सोबत हा मोबाईल प्रथमच आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला 6.72 इंचेसची FHD IPS LED 120 हर्ट्झच्या रिफ्रेशमेंट सोबत आपल्याला 1000 नीट्सची याची पीक ब्राईटनेस याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला 2060 ची YouTube व्हिडिओ आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार। स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 चा याच्यामध्ये प्रोसेसर, पॉवरफुल प्रोसेसर दिलेला आहे आणि 5 लाखापेक्षा याचा जास्त अँथीसी स्कोर दिलेला आहे। iQOO Z9 हा जो मोबाईल होणार आहे तो UFS 2.2 चा याच्यामध्ये अँथीसी स्कोर दिलेला आहे। आणि PUBG आहे ती याच्यामध्ये अल्ट्रा मॅक्स वर आपण याच्यामध्ये PUBG खेळू शकतो आणि एनी कोणतेही स्मूथ मध्ये याच्यामध्ये आपण गेम खेळू शकतो। एवढंच नव्हे तर याच्यामध्ये जी रिफ्रेशमेंट दिलेली आहे आणि जो याच्यामध्ये 31 सेन्सर दिलेले आहेत सिम कार्ड सोबत, याच्यामध्ये 6000 ची बॅटरी बॅकअप आणि 44 फास्ट चार्जर सोबत आपल्याला 40 मिनिटांमध्ये 50% चार्जिंग आपल्याला याच्यामध्ये करून मिळतो। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला हा जो मोबाईल होणार आहे ते युनिक डिझाईन आणि युनिक फीचर सोबत आपल्याला नवीनच लॉन्च झालेला आहे। तर तुम्ही हा मोबाईल आपण आपल्या म्हणजे बजेट सोबत आपण घेऊ शकता। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण जी पिक्चर क्वालिटी आहे ती खूप अशा 4K 6fps च्या YD ड्युअल स्टुडिओ स्पीकर सोबत आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। आणि हा जो मोबाईल आहे तो Android 14 चं व्हर्जन होणार आहे। Android 14 हा जो आहे तो लेटेस्ट व्हर्जन होणार आहे आणि स्मार्ट स्क्रीन सोबत, स्प्लिट स्क्रीन सोबत आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। 4128 GB सोबत आपल्याला हा मोबाईल लवकरच आपल्याला 12,000 च्या मध्ये बाहेर बघायला मिळणार आहे आणि 1,500 रुपये याच्यावरती ऑफ बघायला मिळणार आहे आपल्याला। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की iQOO जो मोबाईल आहे तो भारी मोबाईल लॉन्च करत आहे। असेच मोबाईलचे iQOO च्या मोबाईलसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आपल्या जो मराठी युट्यूबर आहे त्याला पुढे जाण्याचा एक हात तुमचाही राहू द्या। आणि हा मोबाईल तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला लवकरच कळवा। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।